चरणा चरणा विठ्ठलाचा पायी माता वंदित असे. नाथ महाराजांचा अभंग आहे 4 चरणाचा आणि या अभंगातून नाथ महाराज देवाला काय आवडते हे सांगतात. आवडे देवासी तो ऐका पुकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला पहिलं काय आवडते तर नामाचं नामस्मरण केलेलं नामाचा उच्चार केलेला देवाला आवडतो. आवडीन भावे हरी नाम घेसी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवाचा. गळ्यात तुळशीची माळ घातलेली, कपाळाला गोपी चंदन टिळा लावलेला आणि वारकऱ्याबद्दल वैष्णवाबद्दल हृदयामध्ये कळवळा असलेला देवाला आवडतो. आणि तिसऱ्या चरणात महाराज सांगतात हे म्हणजे नामाचा उच्चार केला, तुळशीची माळ घातली, गोपी चंदन टिळा लावला, वैष्णवाबद्दल कळवळा बाळगला, तरी आणखी काय आवडते देवाला तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधारण निर्धारी आनंद. आषाढी कार्तिकीची वारी केल्यानंतर दुसरं कोणतं साधन करायची माणसाच्या जीवाला गरज नाही असं नाथ महाराज म्हणतात. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात हे जर सर्व काही केलं त्या माणसाला वर सांगितलेलं ते केलं तर तो देवा परम पूज्य जाईल. एका जनार्दनी ऐसा ज्याचा ते देवा परम पूज्य जाईल. म्हणजे ते देवासारखा पूज्य होतो या जगात विश्वास असं नाथ महाराज सांगतात. सरळ सरळ भावा आपलं पहिलं भाग्य आपल्याला नरदेह मिळाला म्हणजे कशी काय पाप पुण्य झालं ती उत्तम मध्यम भोग याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही मोठे म्हणजे. आणि आपलं दुसरं भाग्य म्हणजे आपला जन्म भारत देशामध्ये झाला. भरत खंडेला देव प्राप्ती हे तर परम भाग्याची संपत्ती नाथ महाराज म्हणतात. आणि पुन्हा त्याच्यात आपला जन्म महाराष्ट्रात झाला. साधू संतांच्या पदस्पर्शाने वीर पुरुषांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या महाराष्ट्रात जन्म झाला. पवित्रते
पावन होईल. पवित्र ते गुणा पावन आपणाला हे सप्ताह आनंदराव महाराजांना पंढरपुरात सप्ताह करण्याची या लोगापर्यंत मठामध्ये संधी दिली. वाळवंटाच्या चंद्रभागेच्या काठी आणि पांडुरंग परमात्मा या महाराष्ट्रात पांडुरंग परमात्मा या सोलापूर जिल्ह्यात आहे आणि या ठिकाणी आपल्याला म्हणजे सप्ताह करण्याची संधी मिळाली आणि मला इथं कीर्तन करण्याची सेवा दिली. सेवा आनंदराव महाराजांना दिली. तरी त्यांचे माझ्यावर अनंत ऋण आहे. काय देऊयाची भाऊ तर आहे ठेविता पाहिजे. आणि मला इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली म्हणजे माझं परम भाग्य समजतो. कामने माझं घडवण्याची सेवा बरी माझ्या देवाला पार नाही. म्हणजे माझ्या सुद्धा देवाला पार नाही. मी माझं सुद्धा भाग्य समजतो. आणि म्हणजे असं एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड पाहिले उदंड वर्णिले मनाचा मारून न करता इंद्रियाशी दंड न देता येथे मोक्ष असे ऐका श्रवणाची माझी. आणि सपने तो कोई हर सजाता है पर सभी के सपने पूरे नहीं होते. पर इस कीर्तन के धर्म मंडप में जो बुलाता है उसे तो भगवान कहते हैं. भगवान कहते हैं. आणि इथं येण्यासाठी सुद्धा पुण्य पाहिजे. म्हणजे कोणी इथं येऊ शकत नाही. नामदेव महाराज गोड वर्णन करतात जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी
जीवन जगत असताना माणूस दोन गोष्टीला विसरला, एक तर देवाला विसरला आणि एक तर मरणाला विसरला. आणि म्हणजे आणि देव जर आपल्याला विसरला असता तर आपण इथं राहून आलोच नसतो. म्हणजे देवही आपल्याला विसरत नाही आणि मरणही आपल्याला विसरत नाही. घडी घडी काळ वाटते, घडी घडी याची काळ वाटते, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, घडी घडी ज्याला जन्माला यावं लागते त्याला मरावंच लागते. माऊली म्हणतात उपजते नासे नासिले ते पुनरुक्ती दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमया. म्हणजे घड्याळच्या काटाप्रमाणे 6 वाजता काटा 12 वर जातो, 12 वाजता 6 वर जातो. म्हणजे जन्म मरण हे चालूच राहते. किती वेळा जन्माया मरण आयुष्याचे जिंके मीठ देवी उदका माझी खासियत असे. म्हणजे अशा प्रकारचं ते मीठ जसं विरघळते आणि मरणाचा एक एक दिवस जिंकित असते. आणि जन्मलिया बाळक जैसे वाढती करती उल्हासे उमळती गुळिया. जन्मलिया बाळक जैसे जातसे काळाची आमिषे वाढती करती उल्हासे उघडती गुळिया. म्हणजे आपल्याला वाटतं लेकरू आनंदाने दिवस वाढदिवस साजरा करतो, पण तो एक एक दिवस काळाच्या आहारी जात आहे. त्याच्या आयुष्याचा एक एक दिवस कमी होत असतो. तो काळाच्या पाहतो मंदिर घेऊन जाईल मोठा तैसा काळा जपत असेल, काळ लोकांना येत असेल. हे मरण म्हणजे आपल्याला ज्ञानेश्वर ज्ञानोबा माऊली सांगतात मरण हे आपल्याला कळते पण त्याची काही लक्षणं सांगतात. कान घालून या बोट नाद जे ऐकावा न ऐकता म्हणावे 9 दिवस. म्हणजे कानात जर आपण बोट घातले तर विशेष प्रकारचा आवाज येते. ते जर आवाज जर आपल्याला नाही आला तर आपण समजायचं की आपण 9 दिवसात मरणार आहोत. डोळे
झाकून या बोट चक्र जे पाहावे न दिसता म्हणावे 7 दिवस. आपण जर असे डोळे लावले तर लाल चक्र दिसते कपाळावर डोळे लावले आणि न दिसता म्हणावे 7 दिवस. भुवयाच्या गाठी न दिसता दृष्टी आयुष्याची गणना 5 दिवस. आपल्या नजरेने जर भुवयाच्या गाठी पाहिल्या तर 5 दिवसात मरण आलं तर ते भुवयाच्या गाठी दिसत नाही. नाखाद्रीचे आग्र न दिसता नयनी म्हणावे तेच क्षणी रामकृष्ण. आपला जर नाकाचा शेंडा दिसला नाही ज्या दिवशी तर समजायचं की एक अर्धा तास 1 तासामध्ये आपण जाणार. म्हणजे ज्ञानदेव म्हणे साधूची लक्षणे अंतकाळीची जाणावी. म्हणजे हे मरण ओळखण्याचे लक्षण सांगितले माऊलीने. म्हणजे पाहायचं असलं की कोणी नाकाच्या शेंड्यात तरी पाहू शकतात समजा किंवा त्याला कळते किंवा आता मरणार आपण. एवढा असून सुद्धा माणूस संसारामध्ये सुख शोधायला लागला आणि सुख पाहता जवाकडे दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा इंगळे महाराजांनी एक दृष्टांत याच्यावर सांगितला की एका जणांना हॉटेल टाकलं बाहेर पाठी लावली की खानावळ फुकट तुम्हाला बिल द्यायची गरज नाही तुमचा नातू बिल भरेल. तर मग फुकट म्हणल्यावर काय घरी आणा ती आणा बाहेरच्या वस्तू. तर एका मग त्यांना हॉटेलला बिल केलं त्या हॉटेलवाल्यानं आणि 5-5 हजार बिल दिले एकाच्या हातात. तर त्याने म्हणले फुकट गेले. हो तुम्हाला फुकटच आहे म्हणा तुमचं हे बिल तुमचं नाही म्हणा तुमचं बिल तुमच्या आजाचं आहे. तसं म्हणजे सुख वाटलं खातावर पण दुःख बरोबर काय बोलाय म्हणजे असं संसारामध्ये सुखच नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेणे कोणाचे सर्व नेम काहीची सुख निद्रा थोडी उजळाची संसार दुःख संतांनी समाजावर नजर टाकली आणि नजर टाकली तर माझा समाज वाया जातो. उडते जण न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. म्हणजे संतांनी एक कृती घेतली आपल्या चंद्रभागेच्या तीरावर वाळवंटामध्ये. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधले शोधून काढले निजसा. इथं सगळे ज्ञानी तपी जपी तपी योगी सर्वजण मिळाले
आणि प्रत्येकानं आपले विचार मांडले. ज्ञान पहिल्या ज्ञान मार्ग पाहिला त्याला. आता आनंद वाचाळ वरळती मरळत यापेक्षा दयाळ पाहिजे. आणि मग योग मार्ग पाहिला. योग याग विधी येणे सिद्धी वाया मग भक्ती मार्ग पाहिला. नाम स्मरण नाम कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. हा सोपा मार्ग संतांनी निवडला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केला. मग कीर्तन आणि नाम स्मरण देवाचं म्हणजे हे तरुण जाण्यासाठी आपल्या भोळ्या भाविकासाठी म्हणजे सोपा मार्ग असा नामासाठी सर्वांसाठी संतांना निवडला. आणि कीर्तन कलियुगामध्ये माझे करावे कीर्तन तेरे नारायण देईन भेटी. म्हणजे असं एक कीर्तनाचं महत्व सांगितलं. ज्ञानदीप लावू नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आणि नामस्मरण कीर्तन आणि नामस्मरण नाम किती केवढं आहे नाम तर ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाड गगनावरी वाढत नाव आहे. म्हणजे एवढं हे नाम आहे. नाम चांगले नाम घेता वाया गेला असा कोणी ऐकला. मग तुकाराम महाराज म्हणतात अंतकाळी त्याच्या नामाने मुखात असं हे नामाचं मंत्र. आणि हे नाम घेण्यासाठी काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहिजे. हरी उच्चारणी अनंत पापराशी जाती किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणता वाचे नाम घेता येतो वाचे पर्वत जळती पापाचे. रामचंद्र प्रभूच्या नावावर दगड चढवत होते. रामचंद्रांना स्वतः पूर्ण सांगायला वेळ कमी पडेल आपल्याला म्हणून थोडक्यात मोठा टाकला त्याच्यानंतर साधारण टाकला मग पुन्हा छोटा टाकला. तरी पुढे आले तर पाहिले इकडे तिकडे कोणी हनुमंत मागच होते कवा आले बोलले तर पहिल्या दगडाला बोलले. त्यावेळेस म्हणजे तुझ्या नावाचा महिमा तुझं न कळेल कशाला. म्हणजे देवापेक्षाही हे नाम श्रेष्ठ आहे. आणि ही बातमी रावणातल्या राक्षसाला कळाली. रावणाकडल्या राक्षसाला की त्या रामाच्या नावावर दगड करतात. मग तो माणूस केवढा असेल. मग अशा माणसामुळे आपण सगळे मरून जाईल टिकावं लागणार नाही म्हणून चला म्हणजे आपण रावणाकडे जाऊ. आणि रावणाला सांगितलं की त्याने मोर्चाच काढला
वापस करो सीता मैया को वापस करो म्हणून असा काही मोर्चा काढला. तर रावणला कोणतरी 3 वाजले गड्या म्हणला. मग रावण म्हणला काय झालं म्हणजे त्या माणूस काय गाण्याला नाव दगड करायला त्या समुद्रामध्ये. रावण म्हणला मी काय कमी हो का म्हणजे 80,000 बायका असून 1 लाख नातू 1.25 लाख नातू 1 लाख मुलं आणि 70 कोटी घरे तुझा मालिकाची संपदा आहे एवढी सांगायची तेवढी गेली नाही. एवढं असताना मी काय कमी हो का म्हणला आणि ते दाखवा म्हणजे आम्हाला. तर त्यावेळेस त्यांना म्हणजे त्या दगडाला जे काय घालायचं ते मी एका मिनिटात सांगणार होतो ना काय बोलायचं ते बोलला दगडाला आणि टाकला तर ते दगड धरला. मग जे काय झाला रावणाचा मग इकडं मदोदरीला आपल्या नवऱ्याची काय पोट आहे ते पत्नीला माहीत राहते. तर त्यावेळेस ते घरी जेव्हा आला तर म्हणजे कसा काय तुमच्या हाताने दगडा शक्यच नाही म्हणजे राज्य हट्ट बाल हट्ट स्त्री हट्ट पुरवाच लागतात. त्याला मला सांगतो पण मला तू कोणाला सांगू नको. तर त्यावेळेस तो म्हणला मी त्या दगडाला रामाच्या नावाची शपथ घातली म्हणून तो दगड तडला भयानं दगड तरला नाही म्हणला. म्हणजे शत्रूंना सुद्धा नामाची शपथ घातली तरी त्या नामाचं एवढं महत्व आहे म्हणजे दगड तडला त्याच्या. असं हे नामाचं महत्व आहे. विठ्ठल ज्ञानदेवे रचिला महिलाबाई म्हणतात ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामादयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दने एकनाथ खाम दिला भागवत तुका झाला शिकळस भजन करा सावकार. ज्ञानेश्वर माऊलीनं या वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचं काम केलं आणि माऊलीला पुष्कळ लोकांनी त्रास दिला. त्याच्या आई वडिलांना आत्महत्या करावी लागली. त्यांना भिक्षा मागू दिली नाही. पिठात माती काढली. इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नाही. आंघोळ करू दिलं नाही. 19 माऊली तिथं इंद्रायणीला आंघोळ करायला गेले असताना विसोबा खेचरासारख्या माणसानं 10-12 पुरवावं आणि दातामुक्याने मारावं आणि माऊलीच्या तोंडातून रक्त पडावं एवढं मारलं. पण एवढं मारून सुद्धा मारू नका हो काका मारू नका हो काका म्हणजे उठाला आणि एवढं करून त्रास देऊन सुद्धा माऊलीनं तुमच्या आमच्यासाठी स्वतःसाठी तर काहीच केलं नाही. पण ते संस्कृतमध्ये दडलेलं ज्ञान ज्ञानेश्वरीचं आपल्या मराठीत केलं. कसं जगावं हे ज्ञानेश्वरीमधून शिकवले जाते. आणि अमृत अनुभव हरिपाठ चांगली उपासष्टी यासारखे ग्रंथ लिहिले आणि देव खुश झाले आणि म्हणजे माऊली काय मागायचे ती मागा तुम्हाला. त्यावेळेस माऊलीनं स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. पण तुमच्या आमच्यासाठी जे मागलं ते बसायला जे स्वतःसाठी मागलं जातं त्याला भीक म्हणतात. समाजासाठी मागलं जातं त्याला दान म्हणतात. आणि या संपूर्ण विश्वासाठी मानलं जातं त्याला पसायदान म्हणतात. वाटवाटाळी करावं लागते. म्हणजे
माली से, गाली की शोभा झगड़ी से, कीर्तन की शोभा टाली से। दागोनी अपाया तुकाराम महाराज विनोद तुम्हाला करटाळे बोला केला विठ्ठल विठ्ठल मनावेळा हा सुख सोहळा आणि नामदेव महाराजांना विस्तार करण्याचे काम केलं. नव्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हत्तीचा मूर्ती देवी 5-6 वर्षाचा वय असताना सुद्धा नामदेव महाराजांच्या हातामध्ये देवाने देव ठेवले आणि अधिकार किती फिरविले देव जगामध्ये ख्याती नामदेव असं हे नामदेवाचं. आणि नामदेवाच्या कीर्तनात देव या वाळवंटाचा ते आपण त्या वाळवंटाच्या तिथं आपल्याला संधी कीर्तनाची आपण किती भाग्यवान आहोत. समजा ते नामदेव महाराज म्हणजे असंच सप्ताह मावंदकर म्हणजे तीर्थयात्रा केली त्यांनी शिवमाऊलीला आणि नामदेव महाराजांना आणि इथं मावंद करायचं म्हणून देवाला मावंदाचा कार्यक्रम इथं केला वाळवंटात आणि एकच डाळी झाली चंद्रभागी वाळवंटी नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग जरी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग अभंग बोलत अरविंद कीर्तनी भरला प्रेमाचे छंदे झलक डोलू लागला. आणि त्यावेळेस हे रुक्मिणीला काहीच माहित नाही हे सप्ताह लागलेला आणि नारदाला त्यावेळेस काय फोन नव्हते माझं काहीतरी असं की म्हणजे बोलून घेतलं नारदाला म्हणजे काय गोष्ट म्हणजे देव गायब आहे म्हणजे 2 दिवस झालं आणि स्वतःच नाही देवाचा. ते नारद मुनी मिटविण्यापेक्षा पेटवायला अवघड आहे म्हणजे पेटवायला हुशार आहे नारद मुनी. ते मुला त्या देवाला येडं लागले मुला येडं लागले म्हणल्याने याला वैष्णवाचं येडं लागले मुला. रुक्मिणीला वाटतं वैष्णव म्हणजे कोणतरी बाईच आहे का ती का माझ्यापेक्षा सुंदर आहे का आता हे कोण सांगायला वैष्णव म्हणजे संत कोण याला पेटवायचं पुढे काय म्हणा ते माझ्यापेक्षा नाही तुमच्यापेक्षा हातात बोला अंतरंगाला येतं बाहेर निघाला येतं. मग त्याला बरोबर म्हणले ते म्हणजे इकडे येतात नाही आपल्याला जावं लागेल. त्यावेळेस नारद मुनी आणि आपल्या या वाळवंटामध्ये कीर्तन नामदेवाचं चालू होतं आणि देव म्हणजे अभंगाच्या नादामध्ये देव डोलू लागले. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर देवाचा गळा पितांबर सावध होईल माणसा बोले कमी म्हणजे त्यावेळेस रुक्मिणी मातेला म्हणजे घबराट सुटली आणि आवाज दिला गोरोबाला गेला आणि देवा इथं जनाबाई आहे गिराबाई आहे म्हणजे कोणाही पत्नीला आपल्या पतीच्या आत्मा सहन होत नाही. आणि नारदाला म्हणजे तू जर मला पहिलं सांगितलं असतं तर मी पहिल्या दिवसापासून आलो असतो म्हणजे कीर्तनाला असं देवा नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचायचे. आणि नामदेव महाराजांनी विस्तार केला आणि नाथ महाराजांना खांब देण्याचं काम केलं आणि भागवतासारखा ग्रंथ लिहिला आणि भागवता ग्रंथ म्हणजे बरावं कसं हे भागवतामधून शिकले जाते. तुकाराम महाराज त्यानं कळसाचं काम केलं अनुरेणू ही चौकडा तुका आकाशा एवढा आणि आधी का तुकाराम तुकाराम वाचे म्हणता कापे आणि राम घेता वाचे कापे ऐसा तुकोबा समर्थ एलिकेला हा पुरुष आणि राघवे सागरात जळी पाषाण करले तुकोबाचे जळी अभंग रक्षिले अशा प्रकारे. आणि नाथ महाराजांना खांब देण्याचं काम केलं आणि म्हणजे भागवतासारखा ग्रंथ लिहिला त्याच्यातून मरावं कसं आता आपला ग्रंथ चालू आहे मरावं कसं हे भागवतामधून शिकवले जाते. तुझ्यामध्ये एका मरळीची सर्व उत्तमाची कीर्ती व्हावी म्हणजे असं या भागवतामधून शिकले जाते. आणि लोकांच्या मनोरंजन व्हावं लोकांचं आणि त्याच्यातून भक्तीला लागावं म्हणून भारुडाची रचना केली नाथ महाराजांनी या शेजारणीनं. या शेजारणीनं बरं नाही केलं ग मला पंढरीला
सुया घे, साबण घे, तुझ्या मथाऱ्याला खुरपुळा घे. म्हणजे तुला किरकिर करते. भाजी वाढ, भाकर वाढ, पाणी वाढ. बय तुला गुरगुंडा होईल ग. ते सगळं झालं सचिन बरोबर ते चांगला बसला वाकडा झाला ते खालूच बसले नव्हते बरोबर जीवाची आवड पाहू. आपल्या जीवाला काय आवडतं वाढावी संतांना घरी व्हावी धन धान्य. म्हणजे ते आपल्या जीवाची आवड. धनवंता लागली स्त्री लोढावत तू मग बाकी तुकडा देखील हां मग फक्त व्हिडिओ काढायचा सुने जैसी उच्चार फक्त धनासाठी म्हणजे किंवा नोकरीवाला असेल तर पगारासाठी तसं पुढे पुढे करते म्हणजे. आणि जर समजा त्याची नोकरी गेली किंवा त्याच्याकडे पैसा येण्याकडे त्याला गरिबी आली तर त्या धनाची झाली या तुटी स्त्री वसवसून राजे पाठी. बाई म्हणे खरे मरता तरी मरे. बाई म्हणे मरता तरी मरे. बाई म्हणे लग्न केलं की मग घराच्या बाहेर काढतो. म्हणजे असे जर मुलं जर झाले तर काय करावं. आईने तर म्हणजे जर मुलगा जर पाहिजे असेल तर रामप्रभू सारखा व्हावा, भक्त प्रल्हादासारखा व्हावा, छत्रपती शिवरायासारखा व्हावा. पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा ती लोकी झेला कन्या तरी आईसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. आणि
अति देवाचन माझं वचन पूर्ण करी हो शुभ राजा बाई माझा बसला कसे होते माझे शिवाजीराजे विजय सारखी तलवार चालून गेला विजया छातीने सारा हिंदुस्थान हारून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानाचा ज्यांनी नाश केला असा छत्रपती वर्ग मराठा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेला शिवाजी महाराज होऊन गेला आणि मावळे कसे होते 65 किलोची तलवार बाळगत होते त्याला संताजी म्हणतात रात्रीला शत्रूला कळस कापून आणतो त्याला धनाजी म्हणतात हात तुटला असताना शत्रूशी लढत राहतो त्याला तानाजी म्हणतात आणि 3000 सैन्याशी घेऊन देतो त्याला बाजी म्हणतात उद्या वाघाला फाडतो त्याला संभाजी म्हणतात या सर्वांना घेऊन स्वराज्याची स्थापना करतो त्याला छत्रपती शिवाजी म्हणतात आता आपण संतांची आवडतो संतांना काय आवडते आवडे निरंतर ज्यांची ध्यान Yeah.
आणि वेदा नाही करता अंत पारायचा वेदा नाही कला अंत पारायचा पांढरा राजा पंढरीचा देवांना संतांचं वेळ लागलं आणि देवालाच संतांना देवच आवडतो किती आवडतो पतिव्रता जैसा भरतार प्रमाण आम्हाला सर्व भावे डोळ्या आवडे घन कैसा नारायण आव्हानापरी आणि देवाला भक्त किती आवडतात माऊली सांगतात प्राणाहुनी करवते मला आवडती निरोते जे भक्त चरित्राते प्रशंसते मला माझ्या प्राणापेक्षाही माझे भक्त आवडतात आणि असे म्हणजे भाग्यवंत घरी भजन भाग्यवंत घरी भजन पूजन आरती केली आणि हिवाळ्याचे दिवस होते उन्हाळ्याला मोठ्यावर बसले होते तर द्वारकेहून एक ग्रस्त आला आणि नाथाला म्हणाला आपल्याकडे काम मिळेल गावाला तर ते दुसरं करून नसून तो प्रत्यक्ष जगाचा मालक होता आणि म्हणजे मिळत म्हणले पण काय मोबदला द्यावा लागत पोटाला जेवण हाच आमचा मोबदला असेल पण या जेवणाला मागोवा कोणाचं फुकट काम केलं नाही म्हणजे द्रौपदीनं पितांबर फाडून जर बोटाला बांधला तेव्हा तिला वस्त्र पुरली किंवा सुदामदेवाला मुठभर पोहे गेले तेव्हा त्याला सगळे मिळाली प्रमाण आहे पण आता वेळ काही नाही तर मग पहिलंच चरण झालं नाही आता पहिले सगळे घेतात मग काय काम देवाला काम धंदा सुरू केला तुम्ही कसं काय उभं राहिलं तुम्हाला तुमच्या पायाला उभं राहिलं तुम्ही राहायचं तुम्हाला बरं वाटते यायला म्हणतो एक पायावर खाली करायचं तुम्हाला म्हणाला कसं आता सर्व काम सुधारणं उगाळणं पाणी भरणं धुणं द्वारकीची मूर्त एकनाथा घरी पाणी वाये हरी कावडे श्रीखंड्या चंदन उगाळणं करी वस्त्र धुईत गंगा तरी म्हणजे काम देवानं सुरू केलं आणि एक काशीहून एक पंडित आला
आणि नाथ महाराजांना मला माझ्या स्वप्नात देव आला. तर त्यावेळेस नाथ महाराजांना त्याचे पाय धरले, सोडायला तयार नाहीत. नाथ महाराज स्वप्नात आला म्हणला. देव म्हणतात मी एकतर 36 वर्षापासून काम करायला तर काही तक्रार नाही, आणि तो स्वप्नात आला म्हणून देव त्याचे पाय सोडले जाणार. मग त्यावेळेस ते पंडित म्हणला स्वप्नात त्याला देव काय म्हणले हे तर ऐका म्हणे. तर त्याला सांगितले जेव्हा मला स्वप्नात देव म्हणले तुम्ही नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष झालं काम करावं, आणि तुला चतुर्भुज रूपात जर पाहायचं असेल तर तुला नाथ महाराजांच्या घरी जावं लागेल. त्यावेळेस नाथ महाराज रडायला लागले, आणि मला म्हणजे नाथ महाराज हात मारले, आणि अशी खंड्या कोणी नसून हा प्रत्यक्ष भगवान आहे असं नाथ महाराजांनी सांगितलं. आणि नाथ महाराज म्हणजे तुम्हाला मला चतुर्भुज रूपात भेटल्याशिवाय ही काही थांबणार नाही म्हणून भजन सुरू केलं. भजन आता बंद करून पण आहे ते कसं सुरू कसं येतं सगळे लोक काम धंदे सोडून पळत येऊ लागले, आणि महाराजांना विचारू लागले महाराज आम्ही काय करावं म्हणजे तुमच्यासारखं आम्हाला आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, सर्व कार्यकर्ता हरिबोला हरिबोला लोकांची हरिबोला सर्व कार्यकर्ता हरिबोला. तुला तुकाराम महाराज मध्ये काही कामामध्ये काम काही मनाला सुख होईल दुःखाचं. म्हणजे देवाचं जर नाम समज काही काम करत असाल, तुम्ही स्वयंपाक करत असाल, शेतातलं काम करत असाल, कोणतंही काम करत असाल तर हाती काम मुखी नाम साक्ष होता. तर अशा प्रकारे नामाचा उच्चार कोण केला. आता काय किती संत काय सांगायला आपल्याकडे वेळ नाही. जनाबाई देव गोळ्या करू लागायचा, काम करू लागायचा. सुंदर माझं
कुठे जाते सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओरा गाऊ तुझे तुझे ओरा गाऊ तुझे तुझे देवाला दुसरं काय आवडते ते पवित्र अशी तुळशीची माळ घातलेली गोपीचंदन केला. आता प्रत्येक गावाकडे माळीचं महत्व गोपीचंदनाचं महत्व आणि वैष्णवाबद्दल कळवळा असलेला आवडते सुरू चाललंय तरी वैष्णव कसा असला पाहिजे थोडक्यात समजा वैष्णव म्हणून अवघी देवा किंवा जेका रंगली नांदली कॅशी म्हणे जो आपले चौथी साथ ओळखावा देव जो सोशी जगाचे आघात म्हणजे आणि माऊली काय म्हणतात गायची प्रशा हारू व्याघ्रावी सवनी मारू हे नेण्याची गाठ करू कोयदेशी म्हणजे पाणी म्हणत नाही कोणी गायची कार झाली तर वाघाची कार भागत नाही वृक्ष खंडावया घाली लावणी द्यायला केली वृक्ष ते सावली तो गायसारखी झाड म्हणत नाही तुम्ही तोंडाला छाती गावाला साक्षी सावली किंवा घरची अवजड पडावा भटकी अंधार पडावा नेण्याची गाठ करू युवा म्हणत नाही की चोराला उजेड देत नाही घरच्या बाळकाला उजेड देत देतो असं काही भेदभाव करत नाही असे वैष्णवाचे आणि वैष्णवाचं मन कसं मन असतं सुजाचे मन भगवंत जाणा जवळी त्याच्या असं वैष्णवाचं अशा वैष्णवाबद्दल कळवळा असला पाहिजे आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी प्रत्येक एकादशीला आनंद हरकत नाही किंवा या दोन एकादशी तरी केल्या पाहिजे. आता आपला विषय होता कुर्मदासाचा सांगायचा कुर्मदासाला हात नव्हते पाय नव्हते तरी पण त्यांना असं लोटांगण घाली वारी केली म्हणजे पंढरपूरची लोकांपर्यंत आली हा कीर्तन समाधी आहे आणि त्या कीर्तन भानदास महाराजांच्या कीर्तनात पैठणला ते दिंडी उद्या निघायची म्हणजे आजारी होती पण त्या महत्व सांगितलं पंढरीची आयसी चंद्रभागा आयसी महाराज तुम्ही तिथं प्रमाण म्हणतात तर चालेल जन्माशी येऊन पहाडी पंढरी नाचू महाद्वारी देवापुढे मग असं काय पूर्वदासाची इच्छा झाली आणि हात नसताना पाय नसताना सुद्धा त्यांना लोटांना घालीत गावापर्यंत आला आणि तिथं मात्र शक्तीहीन झाली अन्नाला पोटाचा कल नव्हता रक्त घोमाळ झालेला होता आणि महाराजाला मग तुम्ही सरकारी संत देवा नमस्कार म्हणजे आम्ही देव त्या पूर्वदासाला विनंती केल्यावर संतांनी भेटायला आले आणि त्यावेळेस ते हात देतो पाय देतो पूर्वदासाला म्हणून पण पूर्वदास म्हणला म्हणजे अशी मला आता गोष्टी पुढे ऐसा राहील जोडली राहील म्हणजे आमच्या काळाच्या वेळेला त्याच्यासाठी केला होता आता असं शेवटचा गोड झाला अशा प्रकारे पंढरीची आषाढी कार्तिकीची वारी होती आणि जे नामाचा उच्चार करतो तुळशीची माळ घालतो गोपीचंदन टिळाला होतो वैष्णवाबद्दल कळवळा असतो असे सर्व नियम करतो
आरती नाही आरती नाही ऐका आपल्या सत्यतेला हरिभक्ती पारायण परमात्मनीय आमच्या परिसरात भूषण आमच्या परिसरात वैभव आदरणीय रामरावजी महाराज भोगावकर महाराजांनी सर्व आमच्या वारकरी मुलींचा मान राखून सर्वांच्या चांगल्या वारकऱ्यांचा मान घेऊन आज आपल्या गावात या नदीमध्ये आले आणि अतिशय अशी महाराजाला वेळ होती महाराजाला सत्य सुद्धा वेळ होती काय बोललो कारण बरेचसे त्याचे काही विषय राहिले तरी महाराज तुम्हाला पुढची राहिलेला विषय करा आम्ही तुमची माफी मागतो कारण तुम्हाला टाइम मिळाला नाही त्याच्यावर देखील व्यक्त करतो कारण आता महाप्रसाद आहे महाराजांनी सुंदर कीर्तन केलेले आहे विशेष सांगायचं नाही उद्याचे कीर्तनकार आमदार आहे दोन्ही डोळ्याला आमदार आहे बापू कीर्तनकार दोन्ही डोळ्याला आमदार आहे आमच्या अनंत विद्यार्थी आहे माऊली महाराज यांचा आगमन वाटण होत आहे सकाळच्या काळचे निवेदित आपल्या येते उद्या 2 कीर्तन आहेत उद्या सकाळच्या संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळी कीर्तन आहे आणि संध्याकाळच्या आपल्या आंध्र विद्यार्थ्यांचं कीर्तन आहे सर्वांनी ऐकायच्या भजन होईल आणि विशेष म्हणजे मी आमच्या महिला मंडळाच्या नाव काळी वाजवायला बापू महिलांच्या नाव काळी वाजवा भजने हो कारण त्याचं कौतुक करावं कमी आहे खरोखर इथं जन्माला येऊन तुम्ही घरी कितीही करताल पण इतरा जो सोहळा आहे इतरा जो आनंद आहे ते भगवान ऊर्जा देते म्हणून तुम्हाला धन्यवाद म्हणून पंडित महाराज सुद्धा धन्यवाद झालेली सेवा आमच्या गावकऱ्यांना महाराज त्याच्याबद्दल सुद्धा त्याची सुद्धा या ठिकाणी महाराज